मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. अरोराचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यावरून वाद झाल्यामुळे 27 जानेवारीच्या संध्याकाळची बैठक लांबली. अजितदादांनी रस्ते मार्गे जाण्याऐवजी विमान मार्गे जाण्याचा निर्णय घेतला. रोहित पवार यांचा नवा दावा. अजितदादांचा मृतदेह जास्त फुगलेला, सीबीआय चौकशी करा, रोहित पवार यांची मागणी. तर फडणवीसांनी मुद्दे तपासावेत, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. प्रफुल्ल पटेलांमुळेच त्या दिवशी अजितदादांना उशीर झाला. फाईलवर सही करण्यासाठी आग्रह होता. आमदार रोहित पवार यांचा आरोप. दादा कारनं गेले असते तर अपघात टळला असता, रोहित पवार यांचा दावा. अपघाताच्या एक दिवस आधी अजितदादांना प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला होता. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचा दावा. फाईल क्लिअर करण्यासाठी दादांना फोन आला, हिंदुराव यांचा दावा. अहमदाबाद विमान अपघाताप्रमाणे अजितदादांचा विमान अपघात मानवी हस्तक्षेपामुळे झाला का, अमोल मिटकरी यांचा सवाल. विलिनीकरणाचा कोणताही निर्णय झालेला नाही आणि तशा कोणत्याही सूचना आल्या नाहीत, राजकुमार बडोले यांचा विलिनीकरणासंदर्भात दावा. ज्यांना धोतर नेसता येत नाही त्यांनी ठाकरेंनी काय करावं हे शिकवू नये, संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोचरी टीका. चंद्रपूरमधील शिवसेना युपीटीच्या नगरसेवकांना 1 कोटी मिळाले, मनसेच्या संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप. तर पुरावे द्या, लगेच राजीनामा देईन, ठाकरेंच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षांचं आव्हान. परभणी महापालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद इक्बाल महापौर, तर काँग्रेसच्या गणेश देशमुख यांची उपमहापौरपदी निवड. निवडणुकीमध्ये मराठी करायचं आणि महापौर करण्याची संधी मिळाल्यावर मुस्लिम महापौर केला. परभणी महापौर पदावरून भाजपची ठाकरेंवर घणाघाती टीका. वर्ध्यामधील 30 वर्षीय युवकाला अमरावतीमध्ये पेट्रोल टाकून जाळलं. पथरोड इथली धक्कादायक घटना, पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती. झेडपी निवडणुकीमध्ये महायुतीचा पैशांचा महापौर निष्ठेची भिंत फोडू शकला नाही, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. तर हरल्यावर मनाला समाधान देण्यासाठी ही वाक्य चांगली असतात, संजय शिरसाट यांचा टोला. नाशिकमध्ये ज्योतिषाकडून कोट्यवधींची लूट, शेअर मार्केटिंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, 15 ते 20 जणांकडून तक्रार दाखल. नाशिकच्या बागलाणमध्ये भूताची अफवा, भूताचे फोटो व्हायरल झाल्यानं दहशतीचं वातावरण, भीतीपोटी संपूर्ण गावाचा जागता पहारा. भंडाऱ्यामध्ये डॉक्टरकडून नवजात बाळाची 2.5 लाखांना विक्री, 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, 5 जणांवर गुन्हा दाखल, मुख्य सूत्रधार डॉक्टर मात्र फरार. T20 वर्ल्ड कपमध्ये नामिबियाला नमवत भारतीय संघ अव्वल स्थानी. हार्दिक, ईशान, वरुण ठरले विजयाचे शिल्पकार. आता पाकिस्तान विरुद्धच्या लढतीची उत्सुकता.